कुठलं? हा तुमची मोठी गाडी दिला नाही, लहान आहे, 2 व्हीलर आहे. आता तुम्हाला घेऊन गेलो असतो, बसवलं असतं घरी. किती वर्ष सेवा करताय? किती वर्ष सेवा करताय? आम्ही ना आमची 15वी पिढी. 15वी पिढी आहे तुमची? अरे बापरे. आली ना तशी आमच्या याच्यातच सांगितली, म्हणजे असं स्वप्नातून सांगितलं त्यांनी, मी इथं बसलेली माझी सेवा करणार. 15वी पिढी आमची आत्ता चालू आहे, करतात आमची सगळे. मग दर्याबाई आणि ते वेल्लाबाई वेगवेगळे देव. आता ही देवी त्या पाडळीला एका झाडाखाली बसली होती, पण ती एका रात्रीतून तिने येऊन हे सगळं मंदिर तोडलं. पूर्ण दगडात आहे ते. मग तेच मला थोडं आणि मग कालांतराने हे माकड जाजू लागले म्हणून भिंत घातली. अच्छा, ओके. नंतर बसवली. अच्छा. आता काही वेळेस पहिलं आम्ही काय करायचो, लहान बुटकुले तेवढं तेल घेऊन यायचं, वात आणि काढायचे, इथं दिवे लावायचे आणि मग घरचे दिवा लावायचं होतं. म्हणजे इथं भीती वाटत होती पहिली यायचं. पण खाली आहे ना ते एकदम. नाही, हा दरी होता, अजून सुद्धा भीती आहे. इथं वाघ बी घेत मागं, त्याच्या मागं आम्ही 6 वर्षाला अंधार करतो, कोणी येतं नंतर येत. पहिल्यांदा पायऱ्या वगैरे पहिल्या होत्या, पण हेमडपंथी म्हणजे अशी कशा दगडाची दगड हेमडपंथी, बरोबर. आणि आता हे कसं हे सगळं करून घेतलं आता. असंच आता काम चालू आहे. वरती सुद्धा थोडं मोठं काम केलेलं वनीकरणातर्फे, वनीकरणाच्या कागद. अच्छा, म्हणून ते बांधकाम करून ठेवलंय. आम्हाला मिळाले तरी काही 13, 10, 12, 13 पण त्या अनुदान मिळाले, त्याच्यामुळे वरती सगळं बांधकाम चाललंय नवीन. तेच वरती काय ना काय करतायत ना ते लोक, जाळी बिळी बसवत आहेत. हो, त्या रोडने सगळीकडे जाळी, इथं सगळी जाळी. दर्याबाईवाले लोक तिकडनं येतात ना. कोणत्या? दर्याबाई पाडळीचे लोक वरून येतात. पाडळीचे लोक बेस ही ठेवते, ही इथं बेस आहे, इथून अशी पलीकडे ह्या धर्मशाळेच्या शेजारी इथून आहे. आणि मग इथून 2च किलोमीटर पाडळी पायी गेले, आणि मग इथूनच येत होते. आता कसं झालं, आता गाड्या आहेत त्याच्यामुळे, नाही तर मग पालखी बिलखी सगळं इथूनच येत. त्यांच्या पालख्यांची भेट होत असेल ना शिमग्या वगैरे? शिमग्यामध्ये 3 नाही, चैत्र पौर्णिमेला 3 पालख्या असतात. 3 कानोडचे असते, पाडळीचे असते, बावळाडीचे. ज्यांना मान आहे ना, इथंच भेट होते. हो, त्यांच्या पालख्या पौर्णिमेच्या दिवशी, दुसऱ्या दिवशी सगळे येतात, त्यांच्या घरचे सगळे गाडी करून येतात, वगैरे जातात, जेवण करतात. त्या दिवशी खूप लोक येणार उत्सव असतो. आणि बाकी त्या व्यतिरिक्त नवरात्र वगैरे असेल ना? हो, त्या व्यतिरिक्त नवरात्र, पण त्या यात्रे वेळेला मग इथं गावात छबिना असते पौर्णिमेच्या. छबिना म्हणजे? छबिना म्हणजे पालखी सारखा असतो, तो गावात मिरवला जातो. आणि दुसऱ्या दिवशी गावातून दरवेळेपाशी 2 दिवस त्याचं छबिना असतो. सगळे काठ्यांची मिरवणूक, काठ्यांचे. मग ती दारू, मग ते नंतर मग तमाशा असतो. मग तमाशाला आसपासचे सगळे लोक येतात, एवढ्या सगळ्या खेडेगावात मोठा तमाशा असतो. बरं, ह्या 2 नावावरती 2 गावांची नाव आहेत ना? आता ही पलीकडची जी आहे ना ती माहूरची, आणि ही जी आहे ही वनी सप्तशृंगी. सप्तशृंगी, सप्तशृंगीचा अवतार वनी सप्तशृंगी. पण इथून काय झालं, इथून एक भुयार पडलं होतं पूर्वी, ते भुयाराची वाट त्या कोपऱ्यातून निघालेली, तिकडनं खालून. आता ती किट पडली, हे चुनखडीच डोंगर आहे. चुनखडी असल्यामुळं पाण्याची हे निर्माण झालेली आपल्यामध्ये तो खाली पडून तो आला आणि खायचा. मग त्याच्यामुळे काय झालं, ते इकडचं ते बोगद बंद झालं. त्या बोगद्यातून असं आज जायला जागा होती. त्यावेळेला आमच्या लग्नाला त्यावेळेला त्या बोगद्यात गेलो, असा आकार आहे, पाणी खूप, आणि मग ते वरती चढून त्या झाडापाशी निघत होते. मग तिथून पुढे वणी माहूरचं ठाणं असं. म्हणजे ह्या पायऱ्या बिऱ्यांचं हे बांधकाम हे आता झालंय? हो, आता झालंय 5-4. नंतर मग हे केलं, पण हे गावांनी केलं. प्रत्येकाने 1-1, 2-2 पायऱ्यांचे पैसे. अच्छा. तुमची पिढी किती म्हणजे? 15वी पिढी म्हणतात ना? 15वी पिढी. एवढ्या 5-6 गावात आमचं एक घर आहे ब्राह्मणांचं.
म्हणजे कार्यवाही तुम्ही सगळेच तुम्हीच करता? आम्ही करतो. म्हणजे आमच्याकडे दोघं जण भावांचे. हा एक जण ते करतो, हा एक जण देवी. देवीची सेवा करतो. अच्छा दुसऱ्या वर्षी तो करतो, हा मग हे करते असं. अच्छा, म्हणजे आलटी पलटी असं हा, आलटून-पालटून. असं. बरं आहे. मग तुम्ही दिवसभर इथेच असता? हा, दिवसभर आमचा मुलगा असतो, तो जर गावाला गेला नाही. अच्छा, तुम्ही आहे तेच म्हटलं. कारण ओके. हे ट्रस्ट झालेली, त्यामुळे आम्हाला बंद करता येत नाही. हा बरोबर. शिवाय इथं लक्ष द्यावं लागतं. एक तर दार आहे, हा तिथं लक्ष देणं, कोणी येतं कोण नाही, पोलीस वरील हा ते खाली आहे ना आतमध्ये, त्याच्यामध्ये बेकार देते. किती जरी आहार ओरडलं दिले हा तरी कुणी कोण गावातले येणार नाही. बरोबर गावातच नाही वरती जात. बरोबर. त्याच्यामुळं हा. एक आपल्यासारखं दार असलं आपल्याला माहित झालं की कोण कोण येतं कोण हा आणि चेहऱ्यावर कळतं कोणाला काय काय म्हणत आहे ते. बरोबर पण आम्ही खाली कुशाली बाहेरच काढून घेतो. हा त्या राग आला तरी चालेल. हा बरोबर. आपल्याला मुख्य कळायला पाहिजे कळायला पाहिजे हा, कुठं. आमच्या ओळखीसाठी हा असं आपण म्हणू शकतो. बरोबर बरोबर. आणि पिढ्या झाल्या त्यामुळे आम्हाला हा. लोक ओळखतात. हा आम्ही त्यांना ओळखतो. हा तू कुठे आहे ना म्हणून असं. हम्म. हे पाणी सतत पडत राहतं. ते पाणी तिथून पाणी इकडे पण येतं का? नाही, तो डोंगर तिथलचं पाणी वेगळं, तिथलचं डोंगर तिथं जिरकतो. आणि इकडे एक हाऊस केलाय ना, तर इकडे एक हौदाचं इकडे जिरकतं. आणि मंदिरातलं पाणी तेवढ्याच भागात आम्ही इथं आम्ही वर्षी टाकतो. त्यामुळे मंदिराच्या अनुष्ठान वगैरे करतात. सकाळी चांगलं होतं. नवरात्रात 9 दिवस गर्दी असते. दसरा वगैरे. हो, दसरा अष्टमीला पण असतो. नवमीला आमचा नवमीला धर्म असतो. अच्छा म्हणजे नवमीला आमचे उपास होते. दसऱ्या दिवशी काही नसतं. पहिला हो आमचा ते. एवढ्या 7 बहिणी आहेत. ह्या 7 बहिणी पारनेर तालुक्यात. पारणे चालू करायचं. अच्छा, ह्या दोन इथं आणि कुठे? चिंचोली एक आपण गेलेलो निघोजला. अच्छा, ती देवी का? हा ती 3. हा इथे चिंचोली म्हणून आहे, तिथे एक आहे. 4. अशा 7 जणी बहिणी ह्या पारनेर तालुक्यात. ज्यांना ज्यांना माहिती आहे ना ते बरोबर ते म्हणजे सप्तशृंगी म्हणतात ते 7 जणी त्यात. ही वली सप्तशृंगी, ती माऊरची. आणि पहिले इकडे भैरवनाथ जोगेश्वरी, तर तिथे त्यांची भैरवा चालला होता. ह्या दोघी जणी काय म्हणल्या की तुला जायचं नाही, आम्ही थांबलो तिथं म्हणून ती आगळ घातली. अच्छा, म्हणजे ते आतमध्ये हे केले ते आगळ कित्येक पिढ्यांची आहे, लाकडी आहे. हा ते म्हटलं मी ह्याला विचारतोय, म्हटलं असं काय ते, म्हणजे ते असं दर्शनाला जायला वाकून जायला लागतं ना. अच्छा, म्हणजे आमच्या आरतीतूनच आम्ही ते हे केलं. आरतीच अशी केली, आगळ घातलेली. अच्छा बरोबर. सही आहे. पण ह्याला अजून जरा जाहिरात मिळेल ना, लोक भरपूर इथे येतील अजून येतील. आणि काय होतं, एक तरदार आहे, त्याच्या मुलं मुली जास्त त्रास आहे. आले की पप्पा जाऊन. हा बरोबर. ते बरोबर नाही, ते ह्याची देवस्थानाची हे होते ना, बदनामी होते. आणि वरती जाऊन बसणार, मागे जाऊन बसणार. इथं खाली जागा आहे. पण आता वाघाची भीती, त्यामुळे आम्ही सांगत असतो वाघ बघू. तुम्ही जाऊन बसले, कोणी काही केलं माहिती सुद्धा नाही. हा बरोबर. चला लवकर. हो, चालेल. चला दाखव.